अमोनियम सल्फेट 25 किलो, पोटॅशियम 25 किलो, 24-24-0 25 किलो, ह्या तिन्ही खतांची आम्ही कालवण करून घेतलं आहे बॅरलमध्ये. आणि हे आम्ही 1.5 एकर उसाला सोडणार आहे. आणि मी मोटर चालू करून घेतलं. आणि हे आहे STP आणि त्याची इंजिन. तर भावाला म्हटलं मार हँडल आणि चालू करून घे इंजिन. तर भाऊ चालू करत आहे. तर आम्ही खत ह्या STPनीच सोडतो. तर हे या बॅरेलमधून डायरेक्ट आमच्या पाईपलाईन म्हणजे मोटरच्या साईडला आम्ही बसवलं. ही ड्रीप बघा इथं आम्ही बसवलं. इथं डायरेक्ट पाईपलाईनमध्ये जाणार आणि इथून पुढं उसाला जाणार. तर आम्ही आता पाऊस नव्हता म्हणून एवढे दिवस जास्त खत सोडलं नाही उसाला. 2दाच मारले होते, ह्याच्या आधी हाताने मारले होते. तर आता पुढून आम्ही ड्रीपनीच सोडणार. तर इथं भाजीपाला पण थोडं पाणी आणि खत सोडायचं प्लॅनिंग होतं. तर त्याचे नळ बंद होते, ते नळ चालू करायला आलो मी. आणि त्यात भाजीपाल्याची नळ चालू करून घेतला. आणि थोडंच खत सोडायचं, तर परत थोड्या वेळाने मला बंद करावे लागतील. तर आम्ही उसाला मोस्टली फक्त पहिले स्टार्टिंग लावताना एकदा आणि सेकंड 2च हाताने मारतो. नंतर सगळं ड्रीपच्या मार्फतच सोडतो. तर इथं मी चेक करायला आलो होतो सगळीकडे पाणी चालू आहे का नाही. तर इथं सीताफळाचं झाड आहे, म्हटलं बघावं आहे का, म्हणजे फ्लेक्स करावं शेतकऱ्यांची लाईफ म्हटलं. तर एक पण पिकलेलं भेटलं नाही. आधी इथं खूप झाडे होते, पण आता मी एकच ठेवले म्हणजे जास्त होत होते. तर एक पण भेटलं नाही. आणि इथं बघा अशा रीतीने खत आणि पाणी जात आहे. तर मी सगळं चेक करून परत आलो. तोपर्यंत इथं अर्धा बॅरेल संपलं होतं. तर हे एकदम संपत नाही, खाली खूप खत राहिलेलं असतो. 2-3 वेळा पाणी सोडून विरघळून सोडावा लागतो. मग तसेच भाजीपाला 10-15 मिनिट झालं होतं, तर ते बंद करून आलो मी. तोपर्यंत इथं भाऊ पाणी सोडायचं काम करत होता. तर अशा रीतीने आम्ही 30 ते 35 मिनटात 1.5 एकरला खत सोडायचं झालं. तर तुम्ही सांगा किती सोपी पद्धत आहे आणि तुम्ही कसं सोडता, कारण आम्हाला हे खूप सोपी वाटतो. तर अशा रीतीने आमचं खत सोडायचं झालं आणि मी इंजिन बंद करून घेतलं. तर नक्की कमेंट करून सांगा खत सोडायचं पद्धत कसं वाटलं तुम्हाला.